हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळ झालेली आहे. आज आहे गुरुवार आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सकाळी उठून टिफिनची तयारी चालू आहे. म्हणजे ऑफिसला निघायचं आहे. सो स्टे ट्यून. आपल्या चपात्या आणि भाजी रेडी झालेली आहे. भाजी मस्त दिसते, मला तरी छान दिसते. आणि चपाती. सो टिफिन इज रेडी. ग्लास आहे आणि हा सिद्धांचा ग्लास आहे. सिद्धांच्या ग्लासामध्ये मी अजून थंड पाणी मिसळलं नाही आहे, कारण तो उठेपर्यंत पाणी नॉर्मल टेम्परेचरला येऊन जातं. सो फायनली टिफिन वगैरे रेडी करून आता ऑफिससाठी निघालेलो आहोत. अशाच अवतारामध्ये मी ऑफिसमध्ये निघते आणि तिकडे जाऊन थोडंसं रेडी होते, कारण की मी बसमध्ये खूप झोपते आणि झोपून तो मेकअप केलेला असतो. तो पूर्ण असं होतं की झोपेतून उठल्यासारखंच वाटतं. मग मी इकडून निघताना फक्त लिप ग्लोज लावते आणि ऑफिसमध्ये जाऊन रेडी होते. सो स्टे ट्यून.
कडकवालाच भेटला मला आता लाडू कडकवालाच भेटला पण एवढं कडक नाही कडक तुला हा माहिती ना हा एक काल खाल्ला मी तो नॉर्मल होता बरोबर चावल बघ बघा भेटेल कॅम्पिंगचं हे टाकून मेघनाथ गेलेला तिकडे महाग आहे बड्डेला काय यंदा गिफ्टच नाही महाग आहे म्हणजे किती महाग आहे 1500 रुपये घ्यायला 1 डेचे आज तर माझी बस जाणारच आहे 100%. कारण की मी किती लवकर उठून तयारी केली तरी माझा नवरा काय उठणार नाही आणि उठला तरी इतका स्लो त्याचं कधी आवरतच नाही. काय नाही काहीतरी राहिलेलंच असतं. हे राहिलं ते राहिलं आता पण गेलं आतमध्ये. सो आज काय बसचं खरं नाही. काय ना बस गेली तर मी त्याला सोडायला नेणार ऑफिसला कारण की मला लेट मार्क नाही लावून घ्यायचं आहे. सो आफ्टर ऑफिस मी मम्मीकडे गेली कारण की काकी आलेली तर काकी बोलली तू पण ये मम्मीकडे. मग मम्मीकडे गेलो आणि जे मी एकटीच गेलेली हे दोघं नव्हते आलेले तर मम्मीकडे गेली जेवली वगैरे आणि मग किरण मला येऊन सोडून गेला. सो आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.